महाराष्ट्राच्या भूमीमध्ये किंवा देशाच्या पटलावर एक नाव, त्या नावामुळेच आपलं भारताचं संविधान आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव कालच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जे भाषण झालं, गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात घेतलं नाही, असं आरोप माधवी जाधव खात्यात काम करणाऱ्या एका मॅडमने घेतलेला आहे. त्या संदर्भात माझ्यासोबत बोलायला आंबेडकर चळवळीचे नेते, पॅन्थर त्यांचं नाव आहे असे राहुल प्रधान आहेत. माधवी जाधव यांनी कन्फ्रंट केलं, त्यांनी विरोध केलं की गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने म्हणजे अर्थात रिपब्लिक डेच्या भाषणात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही म्हणून. काय सांगा? माधवी जाधव ह्या वन विभागातल्या कर्मचारी आहेत आणि ज्यावेळेला नाशिक येथे जिल्हाधिकार्यालयाच्या समोर पालकमंत्री भाषण करत होते, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये बाबासाहेबांचा जो अनुल्लेख केलेला आहे त्याचा त्यांनी पालकमंत्र्याच्या समोर आणि सर्व प्रशासनाच्या समोर, जनतेच्या समोर त्यांनी विरोध दर्शवला. त्यानंतरही त्यांनी सांगितलं की माझी नोकरी जरी गेली तरी मला काही फरक पडणार नाही, पण पालकमंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे. गिरीश महाजनांनी जे काही जाणीवपूर्वक बाबासाहेबाचं नाव अनावधानानं, असं गिरीश महाजन म्हणाले की अनावधानाने राहून गेले, तर असं नाही, ते जाणीवपूर्वक केलेलं आहे आणि ही संघ आणि भाजपाची ही संस्कृतीच आहे. मुळात हा आहे की प्रश्न माधवी जाधव यांनी जो स्टँड घेतलेला आहे हा स्टँड धाडसाचा आहे. गिरीश महाजनांकडूनच हे झालं काय, हा पहिला मुद्दा आहे. तर मी असं बघतो की गिरीश महाजनांकडून हे झालेलं नाही, तर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी हे असे प्रकार घडलेले आहेत आणि घडत असतात दरवर्षी. बाबासाहेबांचा फोटो नाही लावणं, बाबासाहेबांचा 26 जानेवारीच्या गणतंत्र दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अनुल्लेखाने नाव टाळणं, तर हे वारंवार घडलेले प्रकरणं आहेत. पण हे प्रकरण आज जे पुढं आलं महाराष्ट्राच्या समोर, देशाच्या समोर, ते माधवी जाधव यांच्यामुळं आलं. त्यांनी धाडस दाखवलं आणि त्याच्या धाडसामुळं हे सगळा प्रकार पुढं आला. आता हे बघायचं की सरकार ह्याच्यावर काय कारवाई करणार आहे, काय नाही. सरकारही त्यांचंच आहे, ते पालकमंत्री आहेत, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, दिलगिरी व्यक्त करून होणार नाही. तर मला वाटते की याच्यामध्ये ठोस काहीतरी सरकारनं भूमिका घेणं गरजेची आहे. विषय याच्यात असा आहे की पालकमंत्र्यांचं जे भाषण असतो ते तिथल्या अधिकाऱ्यांनी म्हणजे अर्थात कलेक्टर या लोकांकडून टाईप करून त्यांना देण्यात येतो की आमच्या जिल्ह्यातल्या संदर्भातले हे विषय आहेत आणि हे तुमचं भाषण आहे. तर ब्युरोक्रेसीमध्ये पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा विषय आहे का? मी सुरुवातीलाच म्हणणं आलो ना की कलेक्टर भाषण लिहून देतात की कोण लिहून देते, हा तर नंतरचा आहे. हा तर जिल्हा माहिती कार्यालयाकडून भाषण येत असेल, मला असं जिथपर्यंत माझी माहिती आहे. पण गिरीश महाजन हे काय लहान मुलगा नाही, लहान पोरगं नाही ना, त्यांना त्यांची बुद्धी आहे ना. जरी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून बाबासाहेबाचं नाव वगळण्यात आलं असेल, पण तुम्ही एक पालकमंत्री आहात, सरकारमध्ये तुम्ही मंत्री आहात, जबाबदार मंत्री आहात, देवेंद्र फडणवीसचे राईट हँड म्हणून तुम्ही स्वतःला म्हणून घेता, महाराष्ट्रभर फिरता, देशभर फिरता, आणि मग तुम्हाला एवढं कळत नाही का की बाबासाहेबांचं नाव घ्यायचं की नाही घ्यायचं? मुद्दा हा आहे की ब्युरोक्रेसीमध्ये हा जातीयता आहे का, किंवा जाणीवपूर्वक नाव टाळल्या गेलं का? कलेक्टर ऑफिस किंवा कलेक्टर ही एक प्रशासकीय एक वेगळी बाब आहे. पण 26 जानेवारीला तुम्हाला मी गाव पातळीवरचं पॉलिटिक्स सांगतो की तिथंही जी जातीय मानसिकता आहे, ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा झेंडावंदन होतो किंवा गणतंत्र दिवस साजरा होतो, तिथंही देखील बाबासाहेबाचा फोटो टाळला जातो, बाबासाहेबाचं नाव टाळलं जातं. तर म्हणजे खालपासून ते वरपर्यंत ही सगळी जी सिस्टीम आहे ही जाणीवपूर्वक बाबासाहेबांचा द्वेष करते, बाबासाहेबाचं नाव टाळते किंवा नाव घेण्यापासून ते दूर राहतात. तर ह्याला एक मोठं कारण आहे आणि हे कारण इतिहासात आहे. बाबासाहेबांना जेव्हा घटना 26 नोव्हेंबर 1949ला दिली, सुपूर्द केली आणि तिची जी अंमलात आली ती 26 जानेवारी 1950ला, तर बाबासाहेब काय सांगतात किंवा बाबासाहेबांनी जी दिलेली घटना, त्या घटना काय सांगते की या देशातला प्रत्येक नागरिक समान आहे, प्रत्येकाला त्यांचे न्याय, अधिकार, स्वातंत्र्य, भाषा, खानपान हे सगळ्याचे अधिकार बाबासाहेबांनी त्या घटनेमध्ये दिलेले आहेत. आणि मुळात भाजपाची जी संस्कृती आहे, संघाची जी भूमिका आहे, भाजपाची जी भूमिका आहे ती पूर्णपणे संविधान विरोधी आहे. म्हणूनच गिरीश महाजनांनी जे काही कृत्य केलेलं आहे ते जाणून बुजून नाहीत, तर ते त्यांना बाबासाहेबांना टाळायचंच आहे.
हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे. भारत देशामध्ये बाबासाहेबांना टाळायचं आहे असं तुम्ही म्हणताय, तर हे कितपत शक्य आहे? असं होणार का? कारण आमच्यासमोर जे विषय दिसत आहेत त्याच्यात ते असं होते की एका भाषणात त्यांनी टाळलं. तुम्ही पण म्हणतायत की खालच्यापर्यंत गाव पातळीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावत नाही कुठल्या कार्यक्रमात. तर हे टाळणं कितपत शक्य आहे? नाही, बाबासाहेबांना टाळून भारतामध्ये जमणार नाही. कारण आज आपण जर बघतो, एकूण जर ती पूर्ण भारताची जी ब्युरोक्रॅसी असेल, डेमोक्रॅसी असेल किंवा जेवढ्याही संस्थानिक आहेत, जेवढेही इन्स्टिट्यूट आहेत, हे सगळे काही संविधानावर चालतात. संविधानावर चालतात असं सगळेजण भाषणात बोलतात. पण बाबासाहेबांना स्वीकारलं कोणं? संविधानाला स्वीकारलं कोणं? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मी जिथपर्यंत बघतो एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून, मी समाजाला जेव्हा बघतो तर समाज ज्या भूमिकेमध्ये आजही आहे ती भूमिका मला असं वाटते की ती जातीयवादाची भूमिका आहे, जातीय मानसिकतेची भूमिका आहे. बाबासाहेबांना वरवर लोक म्हणतात की आम्ही बाबासाहेबाला स्वीकारलेलं आहे, पण तुम्ही कुठपर्यंत बाबासाहेबाला स्वीकारलं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळं बाबासाहेब कोणी स्वीकारलं काय आणि नाही स्वीकारलं का हा मुद्दा नाही. बाबासाहेबांनी देशाला काय दिलं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की बाबासाहेबांनी देशाला सर्वस्व असं सगळ्यांना एका समान पातळीवर आणून ठेवणारं जे संविधान दिलेलं आहे त्याच्यामधूनच बाबासाहेबाचं क्रेडिट आणि बाबासाहेबाची उंची काय ते दिसून येते. माधवी जाधव यांनी जे कृत्य केले, त्यांनी जे कन्फ्रंट केलं, त्यांनी जे विरोध केले त्या भाषणाचा, अशा पद्धतीचा विरोध फक्त एका महिलेकडून, एकच व्यक्तीकडून दिसलं, तिथं उपस्थित सगळ्यांकडून ते आलं नाही. हे याला कसं तुम्ही सांगता? मग तेच तर म्हणतो ना मी की माधवी जाधव हे अपवाद आहे. ब्युरोक्रेसीमध्ये, प्रशासनामध्ये अनेक कर्मचाऱ्यांसमोर, अनेक अधिकाऱ्यांसमोर बाबासाहेबांचा अपमान होतो, बाबासाहेबांना टाळल्या जाते, पण त्यांच्यात हिंमत नाही. त्यांना हे सगळं काही जे मिळालेलं आहे किंवा एका विशिष्ट जातीला मिळालं नाही, या देशातल्या प्रत्येक स्त्रीला, या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला, मग तो कोणीही जाती धर्माचा असो, कोणीही पंथाचा असो, कोणत्याही जेंडरचा असो, त्या सगळ्यांचा आवाज बुलंद करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. पण हे लोक बोलतात का? तर नाही बोलत. प्रत्येकाला आपली नोकरी महत्त्वाची आहे, प्रत्येकाला आपली सीट महत्त्वाची आहे. जे कोणतं तुम्हाला पद मिळालेलं आहे, मुळात त्या पदापर्यंत पोहोचवण्याचं कामच बाबासाहेबांनी केलेलं. आणि जे लोक आहेत, हे जे लोक बोलतात नाही बोलतात तो महत्त्वाचा मुद्दा नाही. माधवी जाधव बोलल्या ना, कोणीतरी आज बोललं ना, याला वाचा फुटलेली आहे असं मी म्हणतो. पण आपण बघतो की 6 डिसेंबर म्हणजे 26 जानेवारी असेल किंवा 15 ऑगस्ट असेल, प्रत्येक शाळेपासून, ग्रामपंचायतपासून, प्रशासकीय कार्यालयांपासून ते तुम्ही महाराष्ट्राच्या मंत्रालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांना जाणीवपूर्वक टाळण्यात चाललंय. आणि ह्या पाठीमागचं जे डोकं आहे, ह्या पाठीमागचं डोकं हे संघ आणि भाजपाचं डोकं आहे. जे विरोध करणारे लोक आहेत त्यांची जे काउंट आहे, त्यांची जी गिनती आहे, ते कमी होत चालली आहे का? असे विरोध करणारे खूप कमी आहेत का? विरोध करणारे लोक आहेत, सगळ्यांच्या मनामध्ये आहे. पण बोलण्याचं धाडस एखादी माधवी जाधव करते. तर अशा माधवी जाधवनी समोर येणं गरजेचं आहे. एक माधवी जाधव आज समोर आलेली आहे. मला वाटतं की पुढच्या येणाऱ्या 26 जानेवारीला किंवा कोणताही प्रशासकीय कार्यक्रम असो या अथवा कुठलाही ग्रामपंचायत पातळीवरचा कार्यक्रम असो, यापुढून तसा विरोध दिसला पाहिजे. हे होते राहुल प्रधान. यांनी असं म्हणलंय की असा विरोध जे माधवी जाधव यांनी केलं नाशिकमध्ये, तसं विरोध प्रत्येक पातळीवर, प्रत्येक गावपर्यंत ते दिसलं पाहिजे. आपण पण अपेक्षा करू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान या देशाला दिलं, त्यांची सगळं आयुष्य त्यांनी या देशाला दिलं, तर त्यांना कुठलंही शासकीय कार्यक्रम असो किंवा अशासकीय कार्यक्रम असो, त्यांचं नाव महत्त्वाचं आहे, त्यांचं काम महत्त्वाचं आहे आणि त्यांच्यामुळंच आपला देश गणतंत्र झाले, हे महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद.